सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींचे नवनवीन सीसीटीव्ही व्हिडिओ दररोज बाहेर येत आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यावर त्यांचे बंधू आहेत। मला तुम्ही सांगा, आता घटना घडून खूप दिवस झाले, तपास सुरू आहे, रोज नवीन नवीन व्हिडिओ येतात। काल एक व्हिडिओ आला की ते पुण्याला जात होते, त्यांना चेकपोस्टवर तो व्हिडिओ आलेला, तुम्हाला तो व्हिडिओ भेटला का? त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? यंत्रणेवर मला शंका उपस्थित झालेली आहे खूप मोठी। ज्यावेळेस पहिला व्हिडिओ समोर आला त्यात सगळे आरोपी सोबत होते। 307 सारखे गंभीर गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत पोलीस होते, गुप्तचर विभागाचे काही लोक त्याच्यात होते। आणि आता जे व्हिडिओ बाहेर आलेत त्यावर शंका उपस्थित मलाच नाही, सगळ्या समाजाला येईल, महाराष्ट्राला येईल की एका पत्रकार बंधू तुमच्यासारखे ते सगळा शोध घेत आहेत, ते सीसीटीव्ही काढतायत। तर यांनी या यंत्रणेने आतापर्यंत कुठले कुठले सीसीटीव्ही फुटेज घेतले, त्यांनी काय पुरावे गोळा केले? तुमचं सरळ सरळ रोष हा खरं तर पोलिसांवर आहे, तपास यंत्रणेवर आहे। जे स्पष्ट झालंय ना। आपण आजपर्यंत काय म्हणतोय, आमचा सगळ्यांवर विश्वास आहे, मुख्यमंत्री असतील, यंत्रणा असतील, आपण वारंवार बोलतोय, तुम्ही बघा एकदा रिमाइंड करून की वारंवार बोलतोय आपण ह्यांच्यावर विश्वास आहे। पण ह्या ज्या चुकीच्या घटना घडल्यात ह्या 4 दिवसात, याच्यावर मला शंका व्यक्त करणे हे एकदम बरोबर आहे। कारण ह्यापर्यंत ही यंत्रणा का पोहोचली नाही, का कुणी त्यांना त्या तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही, यावर माझी शंका आहे। तुम्ही या संदर्भात SIT किंवा CIDच्या अधिकाऱ्यांशी काय बोलणार आहे आणि कधी बोलणार आहे? आजच बोलणार आहे। आज दुपारी त्यांनी सांगितलेलं आहे, आता आम्ही जातोय थोड्या वेळात आणि मी त्यांना स्पष्ट बोलणार आहे आणि हे सगळं मला त्याचे उत्तर पाहिजेत आणि मी ते घेणार आहे। दुसरी एक गोष्ट अशी आहे की वाल्मिक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। तो अटक झाल्यापासून वेगवेगळी कारणं देतोय आजाराची। सुरुवातीला त्यानं श्वसनाचा त्रास आहे असं सांगितलं आणि एक मशीन मागवली, ती मशीन सुद्धा दिली गेली। काल रात्री त्याला पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल चाललं। हे काय चाललंय? कुठंतरी राजकीय कनेक्शन आलंय का काय इथं, यावर मला ही पण शंका आहे। कारण का एखाद्या गरीब आरोपीला जी वागणूक दिली जाते, आरोपी हा आरोपी असतो कुणी पण, त्याला त्यांना सगळी वेगळी ट्रीटमेंट आहे। याचं उत्तर वारंवार जे लोक म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत, समाजसेवक आहेत, सामाजिक संघटनातील लोक आहेत विचारतात, याचं उत्तर अजून तरी कोणी प्रशासनानं दिलं नाही। बेल मिळावं ह्याच्यासाठीच हे ग्राउंड आहे का काय, तुम्हाला कसं वाटतं? बेल मिळण्यासाठीच हे ग्राउंड आहे। फिर्यादीला मॅनेजमेंटसाठी काय करता येतंय, राजकारण कुठं वापरता येतंय, कुठं दबाव तंत्र वापरता येतंय, यासाठी चाललेल्या ह्या सगळ्या हालचाली आहेत। सुरुवातीपासून एक खरं तर सातत्यानं प्रश्न आहे की हे राजकीय प्रेशर आहे या सगळ्या तपासावर। 100%। कारण एक अधिकारी किंवा ठराविक अधिकारी तपासासाठी घेतले तर याचा अर्थ असा होत नाही की तपास हा निपक्षपातीपणे होणार आहे। ही सगळी जुनी जी साखळी आहे आणि जुनं जे बॅकग्राऊंड आहे समोर आलेलं महाराष्ट्राच्या, हे जशाला तसं आहे ना। कोणाचा दबाव आहे? राजकीय दबाव? राजकीय दबाव कोण? लोकप्रतिनिधी आहेत जे न्यायाच्या भूमिकेत आहेत, ते सोडून लोकप्रतिनिधी हेच काम करत असतील ना। जे न्यायाच्या भूमिकेत आहेत ते तर स्पष्ट झालेले आहेत, देशमुख कुटुंबियासोबत आहेत, ते रोज ते यावर काम करतात, रोज फॉलोअप घेतात, रोज नवीन नवीन गोष्टी शोधतात। आज तुम्ही दोन्ही गोष्टीवर बोलणार आहेत, जे वेगवेगळे सीसीटीव्ही येतात त्याच्यावर पण बोलणार आहेत आणि आरोग्य जी वाल्मिक कराड जो सुविधा घेतोय आरोग्याच्या, दोन्ही विषयावर बोलणार आहे मी। दोन्ही विषयावर बोलणार आहे आणि त्याचं मला स्पष्टीकरण अपेक्षित आहे आणि ते मला दिलं पाहिजे। वाल्मिक सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपीचे जे नवीन नवीन व्हिडिओ येतात आणि त्या संदर्भात वेगवेगळे जे खुलासे होत आहेत आणि आज काल 2 दिवसापासून वाल्मिक कराड वेगवेगळ्या वैद्यकीय सुविधा घेतो, ह्या सर्व गोष्टीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज CID आणि SIT अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्या कानावर ही सगळं प्रकरण घालणार आहेत आणि त्यांना प्रश्न विचारणार आहेत आणि त्यांचं एक म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टीला तपास यंत्रणा जबाबदार आहे। ज्ञानेश्वर पत्रिके, G24 तास, बीड, मस्साजोग।